तर आज मी तुम्हाला वेट लॉस आणि वेट गेन विषयी सांगणार आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला व्यायाम आणि आहारातून थोडं कमी खाऊन तुम्हाला वजन कमी करता येईल. जसं की तुम्हाला दिवसभरामध्ये जर 1500 कॅलरीज लागत असतील, तर तुम्हाला 200 ते 300 ग्रॅम 200 ते 300 कॅलरीज तुम्हाला हे आहारातून कट डाऊन करावं लागतील आणि 200 वगैरे तुम्हाला व्यायामातून. मग सरप्लसमध्ये तुम्हाला हेच ॲडिशनल खावं लागेल. ॲडिशनल ह्याचा अर्थ तुम्ही पिझ्झा, बर्गर, जंक फूड खावं असं नाही. न्यूट्रिशनल फूडच खायचं आहे सकस. आणि क्वांटिफाईड न्यूट्रिशनची फार गरज आहे. जसं की बॅलन्स्ड मील असतो, लिमिटेड अमाऊंटमध्ये कार्ब आणि प्रोटीन योग्य मात्रामध्ये आणि फॅट पण योग्य मात्रामध्ये आणि फायबर हे सगळं गुड फॅट वगैरे तुम्हाला खावं लागेल. तर तुम्हाला वेट लॉस जर करायचं असेल तर तुम्हाला कॅलरी डेफिशिएटमध्येच खाल्ल्यानंतरच तुमच्या शरीरामध्ये जेव्हा साठलेली जी चरबी वगैरे असते त्यातून ऊर्जेसाठी त्यातनं तुम्हाला ते घ्यायला मदत करते. मग आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते. आणि सरप्लसमध्ये कसं आहे, वेट गेन करायचं असेल तर हेल्दी आणि न्यूट्रिशनल फूड खाल्लं की ते वेट गेन करायला मदत मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली इंडियन जी खाद्यसंस्कृती आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट रिच फूड असल्यामुळे आपण खूप जास्त प्रोन असतो. म्हणजे आपण खूप जास्त सामोरं जातो आपले डायबिटीजसाठी. आणि प्रोटीनची मात्रा आपल्या आहारामध्ये खूप कमी असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर प्रोटीनची मात्रा वाढवायची. मग प्रोटीन म्हटलं तर काय फक्त चिकन, मटन हेच आहे का? अंडी आहे का? नाही. व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पनीर, सोया, कडधान्य आणि बरेच गोष्टी आहेत ज्या अशा टोफू वगैरे हे खाऊ शकता तुम्ही. आणि अंडी तर बेस्ट आहेच. अंड्यांमध्ये तुम्हाला कंप्लीट अमिनो ॲसिड्स मिळू शकतात आणि डेली तुम्ही अंडी कन्झ्युम करायला काही हरकत नाही आहे. तर तुम्ही जर वेट लॉस आणि वेट गेन ह्यातला फरक तुम्हाला समजला असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.